हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब। तर जसं की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल, तर मग मी हा जो आत्ताचा व्हिडिओ मी बनवते हा लास्ट व्हिडिओ आहे माझा। याच्यातच मी सगळं सांगणार आहे, कारण मला इथून पुढे टाईम नाही मला व्हिडिओ बनवायला यांच्यावरती तरी, कारण मला आधी पण मी 9 वर्ष खूप वाया घालवली यांच्या मागे। तर हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे, याच्यातच मी सगळं सांगणार आहे, याच्यातच मी रेकॉर्डिंग पण दाखवणार आहे का काय आहे काय नाही। तर सुरुवात अशी झाली, तर लोकांना असे प्रश्न पडले असतील का एवढ्या 9 वर्षांनीच मी का सांगितलं। तर एवढ्या 9 वर्षांनी सांगायचं कारण असं होतं का मी खूप प्रयत्न केले, सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, पण ते काही सुधरत नाही। त्यांना त्यांच्या लेखीचंच ऐकायचं आणि ती लेख पण खूप प्रचंड प्रमाणाच्या बाहेर भरवते त्यांना। आणि ती तर हे बघतेच हा व्हिडिओ, पण मी तिला एक सांगते, तू एका आई वडिलांपासून एका मुलाला तोडलेले, तर एवढं लक्षात ठेव का तुला पण मुलं दिलेले आहे देवानी। तर कर्म काही कोणाला चुकणार नाही, तर कर्म तर फिरून येणारच आहे। आणि दुसरी गोष्ट, तू मला माझ्या घरातून बाहेर काढलेले, दुसरी गोष्ट माझ्या मुलीला तू आजीबाबाचं सुख लाभून नाही दिलेले, ते सगळं एकसाथच येणार आहे। फक्त ते कर्म बघायला आहे ना, तुम्ही जिवंत पाहिजे आणि ते दाखवायला मी जिवंत पाहिजे, एवढेच फक्त लक्षात ठेवायचं। कर्म तर सगळ्यांचेच येणार, मी जरी चुकले असेल ना तर ते माझेही कर्म येणार आहे, मी तर सरळ सांगते। तर सुरुवात आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे। तर हा माझा शेवटचा लॉग राहील, याच्यातच मी पूर्ण डिटेल्स सांगते आणि शॉर्टकट सांगते। तर हे व्हिडिओ करायचं कारण काय, तर आत्ता ही लेटेस्ट गोष्ट झाली होती। तर एक प्रोग्राम होता जो माझ्या धीराने ठेवला होता, जिमचं बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन होतं। तर म्हणजे त्यांनी ते ठरवलं होतं, त्यांनी सगळं केलेलं होतं, यांना सांगितलं होतं मी काय म्हणत नाही, जे आहे ते आहे, त्यांना सांगितलं होतं याचं सगळं झालं होतं। त्याची चुकी अशी झाली का यांचं नाव त्यांनी टाकलेलं नव्हतं कशामध्ये, ना त्या बॅनरमध्ये टाकलं होतं, ना त्या फेडरेशन वाल्यांना दिलं होतं, यांचं नाव कुठेच कशातच नव्हतं। आणि दुसरी गोष्ट ते झालं, त्याच्यामुळे यांना राग आला, हे जाणार नव्हते। तर त्यांनी भरपूर फोन केले, त्याच्यानंतर तो शेवटचा कॉल केला तेव्हाही सुद्धा ते जाणार नव्हते। त्यांना मी सांगितलं होतं का जा तुम्ही त्या प्रोग्रामला, का जे काय असेल ते आपण नंतर बघू, पण तुम्ही आता प्रोग्रामला जा। तर ते गेले त्या प्रोग्रामला, ते प्रोग्राम वगैरे झाला। त्याच्यानंतर असं झालं का न्यूजवाल्यांना ते हे द्यायचं होतं, न्यूजवाल्यांना आपल्याला ते ॲडव्हर्टाईज द्यायची होती का असा प्रोग्राम झालेला आहे। तर त्या प्रोग्राममध्ये माझ्या धीरानी जे लिस्ट पाठवली होती त्याच्यात सगळ्यांचे नावं होते, माझ्या सासूचे, माझ्या नंदेचे, माझ्या नंदेईचे, माझ्या सासऱ्यांचे, सगळे जे काही मित्र परिवार सगळे होते, फक्त माझं नाव त्याच्यात त्यांनी टाकलेलं नव्हतं। हे असं त्यांनी खोटेपणा केला होता। आता त्यांनी का केला, कोणाच्या सांगण्यावरून केला ते मला माहिती नाही, पण त्यांनी तो खोटेपणा केला। हे बघा, त्याच्यात माझे भांडण नाहीये, त्याला मी चांगलं समजत होती, मला वाटतं तो असेल शिकलेला, तो असेल समजूतदार घरात, तो समजून सांगेल, पण नाही, तो जसं त्याची बहीण बोलेल, जसं त्याच्या घरात ते चर्चा चालते त्या चौघांची, त्याच्यातच तो पण आहे। मला असं वाटलं होतं का शिकलेला असेल म्हणून हा असेल, थोडंसं त्याला समज तरी असेल, किंवा तो त्याच्या बहिणीला बोलेल, तरी पण तो नाही। आता बहिणीचं मॅटर सांगते मी तुम्हाला। सुरुवात झाली अशी का हिला प्रचंड भडकवायची सवय होती, ती माझे जसे लग्न झाले तसे आत्तापर्यंत ती तेच भडकवते। तिने तिच्या वडिलांना, म्हणजे माझ्या सासऱ्यांना सुद्धा सांगून ठेवलं होतं का आमच्याशी बोलायचं नाही। दुसरी गोष्ट, असं सांगितलं होतं का तुम्ही जर त्यांच्याशी नातं ठेवलं तर मी तुमच्याशी नातं तोडेल, हे असं त्यांचं डिस्कस झालं होतं घरात। आता ते शॉक असेल का मला हे एवढं कसं माहिती, का मी तिथं घरात राहत नाही तरी मला ह्या गोष्टी माहिती झालेल्या आहे, त्याच्यामुळे मी ते सांगते। आणि कोणती आई आणि कोणती बहीण, सख्खी परके तर बोलतात किंवा आजूबाजूवाले बोलतात, हे मी पाहिलेले, पण कोणती आई आणि बहीण आपल्या मुलाचं खाणं पिणं, माझं खाणं पिणं, मी कशी राहते, ही माझी सासू एकूण एक डिटेल देत होती माझ्या नंदेला। मी काय घातलं आज, मी काय खाल्लं आज, मी किती खाल्लं आज, ते सुद्धा ती सांगत होती। मी मान्य करते, माझं लग्न मला चेरी झाल्याच्या नंतर मी गेली ना, माझ्या सासूने चेरीला खूप चांगलं सांभाळलं होतं। त्यावेळेस तिला आंघोळ, तिला मालिश, तिचं खाणं पिणं सगळं ती करत होती। त्यानंतर मी कामाला होती, जेव्हा मी चेरी 6 महिन्याची होती त्यावेळेस पासून मी कामाला जायची, त्यावेळेस ती सगळं करायची, चेरीची व्यवस्थित सांभाळायचं, सगळं करायची। मी मान्य करते की सगळं करायचं, आणि मी खरं सांगते, काही गोष्टी त्यांच्या चांगल्या आहेत तर मी चांगल्याच सांगेल, वाईट आहे तर मी वाईटच बोलेल, चांगलं केलं। त्याच्यानंतर ही प्रेग्नेंट होती,
ही प्रेग्नंटच्या नंतर हिने परत भडकवायला ते चालू केलं. प्रेग्नेंट होती ते पण मला माहिती नाही, ते पण माझ्यापासून लपून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपला चेरीचा बर्थडे होता. चेरीच्या बर्थडेला सुद्धा तिच्या पप्पांनी पैसे दिले होते, तरी सुद्धा माझ्या सासूनी सगळीकडे असा बोंबाटा केला तर टायनी फंक्शन केला. तर तिने तो फंक्शन केला नव्हता. तिने फक्त ते डेकोरेशनच्या सामानाचे पैसे तिने दिले होते. का डेकोरेशन तिच्याकडून होतं ते पण तिने स्वतः सांगितलं, आम्ही तिला बोललो नाही का तू डेकोरेशन कर. दुसरी गोष्ट, माझ्या सासूनी माझ्या मुलीला चेन केली होती. ती चेन जशी तेव्हा घातली होती ना, ती कधी काढली तिच्या गळ्यातून मला तेव्हाहीच माहिती नाही. जशी तिचा बर्थडे झाला, घरात आली आणि माझ्या नंदिनी तिला बाजूबंद केले होते चांदीचे. जसे तिने ते माझा पोरीचा बर्थडे झाला, पहिला बर्थडे, आणि जसं आम्ही घरात आलो ना तशी तिने ती चेन काढली आणि बाजूबंद काढले. ते तेव्हापासून ते आत्तापर्यंत दिले नव्हते तिने मला सांगितलं. ते ज्यावेळेस मी आत्ता दिवाळीला मागितले ना त्यावेळेस तिने मला दिले, आणि ते पण ती चेन दिली नाही, ती दुसरी चेन दिली. त्याच्यामधलं पेंडंट तर दिलंच नाही. मग जो तो मला देखावा करायचा तर तुम्ही करू नका, कारण मला हे असं नातं मला ठेवायचं नाहीये तुमच्याबरोबर. हे असे देखावायचे नाते मला नकोय. जर तुम्ही खरे असेल तर खरंच नातं ठेवा, नसेल तर ती तुमची इच्छा. आणि दुसरी गोष्ट, त्यांची चुकी हिने आता याच्या पुढे मी तुमची रेकॉर्डिंग टाकेल, या दोघींची रेकॉर्डिंग टाकेल. ही रेकॉर्डिंग ऐकून जर बहीण जर माझी नणंद जर माझ्या सासूला सांगत होती का माझी सासूचीच चुकी होती, पहिली गोष्ट काय ती सांगत होती का हे किती खाता, काय खाता, कुठे राहतात, कुठे जातात, कसे उठतात, कसे बसतात, हे तिची चुकी होती सांगणं. ती सांगितलं म्हणून तिने पण सांगितलं. जर तू एकमेकांना तुम्ही सपोर्ट करतात ना, का माझी नणंद पण म्हणजे माझी नणंद जर बोलली ना का तो एवढा खातो तेवढा खातो, तर आईनी पण तेच बोललं पाहिजे. तू आई आहे ना, कोणती आई असं आपल्या पोराचं खाणं पिणं काढणार आहे? तुझ्यासारखी आई तर नकोच आहे. म्हणून त्यांना ना तुझ्याशी नफरत झालेली होती त्यावेळेपासून, तुझ्याशी पण आणि त्यांच्या बहिणीशी पण. असे तुमची आई आणि बहिणी आहे. आणि मी तोडलेलं नाहीये, ते रेकॉर्डिंग सापडली. ते पण रेकॉर्डिंग ह्या दोघी माझ्या सासरे, ती तेव्हा तिकडे होती तिच्या सासरी. ज्यावेळेस तिच्या सासरी म्हणजे ती येऊन जाऊन राहायची, ती काही कायमची नव्हती गेली तिथं. पण मग फोन एवढे राहायचे, ज्यावेळेस मी कामाला गेली का ही इथं आलीच पाहिजे. मी कामावरून यायच्या आधी ही पळायची घरी, असं दाखवायची जशी काही मी आलेली नाही, अशी हिचा हा खेळवणपणा होता. आणि दुसरी गोष्ट, ही सगळ्या टिप द्यायची माझी सासू, त्याच्यामुळे तिला काही टेन्शन नव्हतं. तिला सगळं माहिती पुरवत होते ही इथून, त्याच्यामुळे तिथं ते चालूच होतं. आणि त्याच्यानंतर असं झालं का त्याच्यानंतर ही माझ्या आईवडिलांना पण बोललेली आहे की माझे आई वडील पण भिकारी आहे, आणि काय ज्यांनी लग्न जमवले त्यांना सुद्धा ही बोललेली का तुम्ही आम्हाला फसवले. आता जर फसवायच्या गोष्टी सांगितल्या ना तर मला तोंड उघडायला लावू नका, नाही तर मी अजून बरंच काही सांगायचं, मी खूप दाबून ठेवलेले येते, नाही तर मग अजून तुमची धज्या उडेल मी त्याच्यामध्ये. आता हे आत्तापुरतं ते हे एवढंच बरं आहे. तर आता याच्या पुढचे तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेस ही रेकॉर्डिंग ऐकल्यावर सुद्धा ना तिला कोणी रोखलं, ना माझ्या सासऱ्यांनी रोखलं तिला, ना माझ्या सासू बोलली, सासू तर तिच्याच बरोबर होती, ना माझा दीर बोलला तिला, ना तिचा नवरा पण तिला काय बोलला, काहीच बोलला नाही. जर तिला त्या माझं मत असं होतं, ज्यावेळेस तिला तिथंच रोखलं असतं ना का बाबा तुझा भाऊ आहे किंवा तुझी माझं तर सोडून दे, मी तर तिची कोण नाही लागत, पण तुझा भाऊ आहे, तुझ्या भावाबद्दल तू अशी का बोलली, त्यावेळेस जर तिला रोखलं असतं ना तिच्या आई बापानी का बाबा तुम्हाला एकत्र राहायचंय पुढे जाऊन, किंवा आम्ही गेल्यानंतर तुला कोण आहे, तेवढं जरी बोललं असतं ना, किंवा तिला तिथं तरी दापलं असतं तर ही पुढे गेली नसती किंवा ही पुढे बोलली नसती. पण हिला कोणीच दापलं नाही. हिला त्यावेळेस सगळ्यांनी सपोर्ट केला का नाही. आणि त्यावेळेस माझा धीर पण बोलला होता का काय झालं हे असं, आता रेकॉर्डिंग ऐकल्यावर तुम्हाला कळेल का हे काय झालं भाऊ, असं तर सगळेच लोक बोलतात. आता मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा का असं कोणत्या घरात आहे अशीच आई आणि अशी बहीण बोलणारी, का असे हेच या घरात म्हणजे सगळ्यांच्याच घरात हे असं चालतं का, किंवा असे बोलतात का सासू आणि नणंद? जर बोलत असेल तर मला नक्की तुम्ही सांगा. जर हिला त्यावेळेस जर दापलं असतं ना तर ही एवढी चुका हिने केल्या नसता. दुसरी गोष्ट, हिने सगळ्यांबद्दल भडकवलं का मी कामाला जायची, त्या कामाविषयी पण मी किती वाजता येते घरी, किती वाजता नाही जात, हे सगळ्या गोष्टी भडवायची, ही काम करायची तिथं. आणि हिला मुलगी झाल्याच्या नंतर माझ्या सासूचं कमी झालं, माझ्या मुलीकडे दुर्लक्ष झालं. याचा अर्थ म्हणजे ती बोलायला लागली हे पण मी तुम्हाला सांगते, तिचे हातपाय तर कायमच दुखत राहतात. तिला कधी विचार तिचे हातपाय दुखतच असतात. तर मग ती म्हणे त्यांचं बोलणं चालू होतं
का तुझे हातपाय दुखता का? हा म्हणे दुखतात. तेव्हा अश्विनी बोलली, कट कर, अश्विनी नाव आलं, तिचे हातपाय दुखत असतात. त्या हातपाय दुखायच्या वरून माझी नणंद तिला बोलली, हा म्हणे त्या म्हणजे त्या मुलीच्या मागे पळून पळून त्या मुलीला घेऊन तुझे हातपाय दुखतात, तू तले म्हणायची का माझे काय हातपाय दुखत नाही म्हणे. असं हे हिचं शिकवण होतं. म्हणजे तू माझ्या मुलीला सुद्धा सोडलेलं नव्हतं त्यावेळेस, मग मी कशी काय तुला माफ करू? हा, आणि तो माझा धीर आला होता मला समजायला का झालं गेलं ते विसरून जा, तू तुझ्या बहिणीला बोल ना आधी. हा, तिने कोणतीले माफी मागितली का? तिने कोणतंले नंतर येऊन तिने सॉल्व्ह केलं? एवढं सुद्धा ती म्हटली नाही का एवढं प्रकरण माझ्यामुळे झालं किंवा आपण सॉल्व्ह करू. तिने सॉल्व्ह करायचा प्रयत्न नाही केला, पण तिने आग लावायचा प्रचंड तिने प्रयत्न केला, खूप जास्त. अजून सुद्धा तिचं तेच आहे, अजून सुद्धा ती हल्लेली नाही त्या घरातून. आम्हाला काढलं बाहेर. हा, बरं झालं ते आम्ही बाहेर निघालो. आम्ही बाहेर का निघालो का, तर माझी सासूनी आणि माझ्या नंदेनी माझ्या सासऱ्याला सांगितलं होतं, जर हे जात राहतात शनिवार रविवार ना तिथं, तर त्यांना बोला तुम्ही तिकडच राहून घ्या. त्यावेळेस माझा सासरा मला बोलला होता का तुम्ही येणं जाणं करण्यापेक्षा तुम्ही तिथं थांबून घ्या म्हणे, इथे येऊ नका. ते कारण होतं मी इथे आली, माझ्या बापांनी मला बोलवलं नाही ना, मी स्वतः इथे आली ना, माझा नवरा स्वतः इथं आला. आमच्या दोघांचा त्यावेळेस ज्यावेळेस ते बोलले ना त्यावेळेस आम्ही निघालो बाहेर का ठीक आहे आम्ही थांबतो तिकडे, तुमचं जसं तुम्ही म्हणाल तसं. तर आम्हाला असं वाटलं नव्हतं का आम्हाला कायमच बाहेर निघेल. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो, त्याच्यानंतरही आम्हाला कधी बोलवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही का तुम्ही या, ठीक आहे आता तुझे वडील आहे जवळच आलेले आहे मी, तरी पण मला बोलवण्याचा प्रयत्न केलेला नाही ना. माझ्या मुलीला त्यांनी बोललं का बाबा तू आता मुलगी मोठी झालीये, आमच्या जवळ पण तिला राहू दे, आजी बाबाचं काय प्रेम आहे ते पण तिला समजू दे. पण त्यांना ते माझी मुलगी पण नको होती आणि काहीच नाही, हे फक्त नुसतं कपडे घेणं किंवा काय घेणं हेच नकोय, ते प्रेम महत्वाचं राहतं, ते मेन आहे. बाकी मला कपड्यांची तुमची अपेक्षा पण नाहीये. जर तुम्ही 2 शब्द जरी माझ्या पोरीला चांगले बोललं ना ते पण खूप आहे. फक्त हे लोकांना समोर आले का देखावा करतात, ये तसं नकोय आम्हाला. जर तुमच्या खरोखर जर मनात असेल तरच तुम्ही करा, नसेल तर ते करू नका. त्याच्यानंतर आम्ही नंतर बोलायला लागलो तर मला असं वाटलं का माझ्या सासरीने अशी म्हणजे माझ्या सासरीने कष्ट केले होते आधीपासून, कारण त्यांची पण आई नव्हती, लहानपणी त्यांची आई वारली होती, त्यांनी खूप कष्टात दिवस काढले होते, ते नुसते म्हणजे कामातच त्यांचा टाइम गेला. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं का मी ज्यावेळेस कामाला लागली ना त्यावेळेस मला असं वाटलं की मग माझ्या सासू सासऱ्यांना प्लेनमध्ये बसवावं आणि आपण जाऊ फिरायला, असं माझी इच्छा होती. मी यांना पण सांगितलं होतं, हे पण तयार झाले का आपण जाऊ. त्यांना माझ्या वडिलांना न्यायच्या आधी मी त्यांना दोघांनाही फिरायला नेलं होतं प्लेनमध्ये. हे जर लोकांना फेसबुकवर जर असतील ना लोक तर यांना माहिती आहे ही गोष्ट. त्या दोघांनाही पण मी फिरायला नेलं, ते पण माझ्या पैशाने नेलं ना, त्यांच्या मुलाचे पैसे होते. आतापर्यंत ना एवढे 3 मुलं यांना, ते एकाही मुलांनी त्यांना नेलं नव्हतं. कोणती सून आहे अशी का स्वतःच्या खर्चाने ते सासू सासऱ्यांना नेईल. तरी मी ते विचार नाही केला, तर मी नेलं त्यांना, प्लेन मध्ये बसवलं, त्यांना पाहिजे ते कपडे. माझी सासू तुम्हाला जर बघत असेल ना तर सासू ती कधी साडीवरच होती, ड्रेस कधी घातलेला नाही. ते ड्रेस सुद्धा मी घेऊन दिले, ड्रेस पासून चप्पल पासून सगळं. आता मला ही बोलायची वेळ आलेली आहे, नाही तर मी काढलं नसतं हे, पण मी सगळं तिची हाऊस केली का जाऊ दे ठीक आहे जमान्याबरोबर आपण पण बदलूया. मी त्यांना पण म्हटली होती का तू जमाने बदलावं तुम्ही पण ते नाही. त्यांच्या मुलीने जे ती एवढं भरून ठेवलेलं आहे ना त्याच्यामुळे ते काय त्यांच्यामधून बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना फिरायला नेलं, सगळे आम्ही 4-5 दिवस मस्त फिरून आलो. तरी सुद्धा याच्यावरूनही त्यांनी काय केलं, तिने सांगितलं यांना का लोकांना असं सांगा का तिला कामातून पैसे भेटलेले, कामातून पैसे भेटल्यामुळे तिने तुम्हाला नेले असं तुम्ही लोकांना सांगा. हे तिने हा पण खोटेपणा केला का, तर लोकांना माझं नाव जाऊ नये किंवा माझ्या म्हणजे लोकांच्या नजरेत मी वाईटच राहावं असं तिचं ते मत होतं, म्हणून तिने ते सांगायला लावलं. तर सगळीकडे हेच पसरलं का मला कामातून पॅकेज भेटलं आणि त्या पैशाने मी नेलं. आता जे कोणी वर्किंग असेल त्यांना माहिती असेल का कामातून कोणी एवढे येडे नाही का 2-3 लाख रुपये द्यायला आणि जा बाबा तू तुझ्या फॅमिली बरोबर फिर, असं तो कोण नाहीये त्याच्यामध्ये. आणि आता ही रिसेंटली ही गोष्ट झाली होती, जशी ती बॉडी बिल्डिंगचं कॉम्पिटिशन मी बोलली, तर मी माझ्या धीराला फोन केला होता त्याच्यासाठीच का ठीक आहे तू माझं नाव नाही टाकलं, काही नाही टाकलं तर मला त्याच्याबद्दल काही नाही वाटलं, पण मग तू माझ्याशी हक्काने भांडलं तरी कुठं का बाबा तुम्ही का नाही आले किंवा का नाही, किंवा चेरी का नाही आली, त्यांनी ते पण विचारलं नाही ना, कोणी विचारलं का तुम्ही का बरं नाही आलेली.
कोणी नाही, माझी सासू होती, माझी नणंद होती, सगळे जण होते, पण यांना पाहिजेलच होतं का मी तिथे यावं नाही यांच्या कोणत्या प्रोग्रामला मी यावं, असं त्यांची ती इच्छा होती. त्याच्यानंतर मी त्याला खूप समजवलं माझ्या धीराला का असं नाही, ते असं झालं होतं ते किंवा काय, पण त्यांनी माझा बोलताना फोन कट केला ना, त्याच्यामुळे मला आला राग. त्याच्यानंतर मी 3 वेळा फोन केला, तरी 3 वेळा सुद्धा त्यांनी माझा फोन, माझ्याकडे ते हे पण आहे, स्क्रीनशॉट आहे, मी स्क्रीनशॉट नक्कीच बाजूला टाकेल का मी किती वेळा फोन केला आणि यांनी फोन कट केल्याच्या नंतर 3दा मी फोन केला तर यांनी उचलला नाही माझा फोन. तर याला याचं काही गणितच कळत नाही. एक तर याचं लग्न नाही झालेलं, दुसरी गोष्ट याचं लग्न का नाही झालेलं. आता मी ते पण सांगते की याचं लग्न का नाही झालेलं, का तर यांना असं भीती आहे का जसा माझा मोठा मुलगा गेलाय ना तसा हा पण जाईल, त्याच्यामुळे यांना भीती आहे. आणि हे काहीही युजलेस सारखे कारण सांगतात, युजलेस सारखे. जे कोणी बघत शोधतात ना मुली यांना, तर त्यांना चांगलं माहितीये का हे काय कारण सांगतात. आता ते मी बोलणार नाही याच्यावरती, पण मी त्यांना चांगलं माहितीये. मी पण त्यांना बऱ्याचशा पोरी दाखवलेले, पण त्यांना त्यांची काय चॉईस आहे किंवा त्यांना मी दाखवलेली करायची नाही का त्यांना लग्नच करायचं नाही ते काय मला माहिती नाही. त्याचं ते टॉपिक वेगळाच आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात काही इंटरेस्ट घेत नाही. आणि याच्या अगोदर पण हे खूप साऱ्या पोरी बघायला गेले होते, तेव्हा आम्ही दोघं नव्हतो. आम्हाला लोकांकडून कळायचं बाबा ही आम्ही आज ते लोक पोरगी बघायला गेले, तुम्ही लोक नव्हते. तर त्यांनी ना पोरगी बघायला आम्हाला घेतलंय ना, ते कधी कधी हिंडाई फिरायला जायचे, असे चोरून जायचे हिंडाई फिरायला. ते पण आम्हाला न सांगता ते पण काय ते ना माझ्या पोरीला घेऊन गेले होते ना, ते त्यांचे जायचे. तर त्यांचा ग्रुप आहे आणि आम्ही दोघांना त्यांनी सेपरेट काढलं होतं. तर गाडीचं मी सांगते, तर गाडी जी होती 2 गाड्या होत्या, 800 एक होती आणि एक दुसरी काय आपलं डेस्टन गाडी होती. तर 2 गाड्या होत्या. 800 जी होती ती यांच्या नावावर होती, पण आणि जी मोठी होती ती माझ्या नंदाईच्या नावावर होती आधी. त्याच्यानंतर ती आम्ही घेऊन जायचो दोन्ही, कारण 800ची कंडिशन एवढी काय हे नव्हती, कारण ती मध्ये बंद पडायची म्हणून आम्हाला धक्के मारायला लागायचे. आणि मोठी गाडी जी होती ती आम्ही नेत होतो. तर मोठी गाडीवरून सुद्धा यांनी खूप तमाशे केले होते का मोठी गाडी ही आमची आहे, जर तुला हिंडायचं असेल तर तू 800 रिपेअर कर आणि जा, असं यांचं होतं. तर शेवटी मला यांनी शेवटपर्यंत ती गाडी दिलीच नाही, मोठी गाडी. शेवटी मी माझी दुसरी गाडी घेतली. तर दुसरी गाडी घ्यायच्या टाइमाला पण हे लोक कोणीच आले नाही माझ्या जोडीला, फक्त माझे सासरे आले होते. त्याच्यानंतर ते पण फक्त बघायला आले, उभे राहिले. त्याच्यानंतर तेही खोटं बोलून निघून गेले का मला बाहेर जायचं, ते पण त्याच्यानंतर आले नाही. त्याच्यानंतर आम्ही घरी गाडी दाखवायला गेलो, तर बाबा तुम्ही बसा गाडीत फिरा, तर ते सुद्धा ते लोक तयार नव्हते. त्याच्यानंतरही जबरदस्ती करून ते गाडीत बसले आणि त्यांना एक राऊंड मारून आणला. आणि आम्हाला न सांगता यांनी माझ्या धीराच्या नावावर गाडी केली, आम्हाला कानोकान खबर लागली नाही. ते पण नंतर यांच्या वडिलांनी आम्हाला येऊन सांगितलं माझ्या सासऱ्यांनी का असं केलेलं आहे. तेव्हा सुद्धा आम्ही गप्प बसलो का ठीक आहे जाऊ दे, झाले होते वाद, पण आता त्या वादाला काय अर्थ नाही. जर तुम्ही गाडी नावावर केलीच आहे तर तुम्ही आम्हाला परक समजले तुम्हाला. आणि आता याच्या पुढे ना तुम्हाला फक्त 2च मुलं आहेत, ते तुम्ही ठरवायचं तुम्हाला तिसरा मुलगा पाहिजे का नाही पाहिजे. सून तर मेलीच आहे तुमच्यासाठी आणि माझी मुलगीचा काही संबंध नाही तुमच्याशी. आता एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. तर हा माझा आता शेवटचा व्हिडिओ आहे, याच्या पुढे मी व्हिडिओ काढणार नाही यांच्यावरती. आणि एकच सांगेल, जर तुम्हाला आता तर मला नाही वाटत ते शक्य आहे का माझ्याकडून पण का मी नातं टिकवल. मी खूप प्रयत्न केले होतात नातं टिकवायचा, पण त्यांच्याकडून तसा रिस्पॉन्स मला भेटलेला नाही. तर जसे तुमची इच्छा, पण एवढंच आहे का याच्या पुढे आता आमचं तुमच्याशी नातं नाही ना तुमचं आमच्याशी राहणार आहे. तुम्ही फोनही करू नका ना आम्ही नाही करणार. याच्या आधी नव्हतं करत, ते काही वेगळं डिफरन्स काही असं खूप काही वाटणार नाही लोकांना आता मी सांगते म्हणून. नाही ते याच्या अगोदर तेच चालू होतं, त्यांनी कोणतं काही नातं टिकवलं नव्हतं आमच्याबरोबर. त्याच्यामुळे हा शेवटचा राहील. याच्या पुढे आम्हाला तुम्ही नाही फोन केलं तरी चालेल ना, माझ्या पोरीला बघितलं तरी चालेल. ते तुमच्या पोरगाने तुम्ही ठरवायचं, मी नाही ठरवणार. ते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला फोन करा, त्यांना वाटत असेल तर ते जाईल. कारण मला असं नाही डाग लावून घ्यायचंय का, मला नाही कोणाची म्हणजे मुलाची आणि आई वडिलांची ताटातूट करायची. ते तुम्ही ठरवायचं. तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता, त्यांना वाटत असेल तर ते करेल. याच्या पुढे माझी जबाबदारी राहणार नाही. मी फक्त माझ्यासाठी बोलते आणि माझ्या मुलीसाठी बोलते. माझ्या मुलीचं आणि तुमचं सुद्धा काही नातं राहणार नाही. मी माझ्या मुलीला सुद्धा मी पाठवणार नाही तिथं, कारण मला तुमच्यासारखी मेंटॅलिटी नकोय. आणि माझ्या मुलीवर काय संस्कार मला चांगले ठेवायचे, मला हे नकोय. आणि दिवसभर पोरीच्या माग पळून मस्त पाय दुखते माझ्या.
तुला म्हणायची काय कामाने काही नाही दुखत माझं चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय काम नाही पण मला ते पोर नाही गुडघा दुखतो ग माझा का बरं. अगं मग ते बस उठ बस गुडघा आता मग खाता मग काय करायचं. मस्त झालं होतं तिथं पेव नाही घेतलं चाटेलपासून आज पोटभर जेवली आणि त्याची भाजी असल्यावर खाऊशी वाटत नाही. तू केला होता मीच केलं बाई म्हणजे माझ्या हातात ते करीत होते ते काय ते कच्च्याच वडे असे बेसन पिठी काढली होती कालवून उकड्या कच्च्या टाकी ती त्याच्यात एकदा केलं होतं म्हणलं तू नको करू मी करते कालवून मग खाल्लं केलं सगळ्यांनीच खाल्लं पोट बसून. असं उद्या तर 12 वाजेपर्यंत थांबतील 5. हा बाई घरातलं कामाचं पत्ता नाही किती काळी काळी दिसत होती नंतर किती काळी पडली. आता पण कसं तरी पण दिसतंय ना काळी. त्या हात कसे लोंबत होते खाली किती लोंबत होते ते काय दिसत होत किती हसत डोळ्यांमध्ये त्याला हसत असत. हा बाई खात असतो मला काय वाटत एवढा उपाशी राहील त्याला तर असेल त्यांच्या बेडरूम मध्ये काय खायला 100% काहीतरी खायला असेल तिथे. मग संध्याकाळी जेवत म्हणलं त्याला एक दिवशी म्हणलं काय बाजूला पोळ्या करायचा कटाळा येतो वाटलं म्हणूनच जायचं नाही म्हटली का बोलले ना त्या दिवशी त्याला म्हणलं आम्हाला कमी करते का तुला कितीच म्हणलं काय म्हणलं 25 पोळ्या खायचं ना आता डायरेक्ट नाही खात नाही आता मागच्या वर्षी त्या दरवाजाचं काम चालू होतं ती 2-4 दिवस गेली तर 7-8 चपात्या तो एकदाच खात होता नाही का पहिल्या सोबत. हा तिथं तेच ना तू करायला सुरुवात कर. मग काय तुला आता भाकरी केल्या तर खाल्ल्या 2 भाकरी केले होते काय बरं पटकन नाही मटन मासे आणलं का मग खाती जण खाऊ साधं असलं का मग नको म्हणते. एवढ्या पाहिजे तुम्ही तिला एवढ्या फोटो मध्ये ती झाडी दिसती बाई सगळ्यात. माझे 5,000 मी काय करणार गेला तर मग नाही मग मामाकडे जाऊ मामाकडे जाऊ काय ना म्हणतो गाडीवर तुम्हाला काय आवडते बाई येणार असं म्हणून येते नाही तर मी आदल्या दिवशी घेऊन येते गाडी इकडं. मला परत दुसऱ्या दिवशी लागेल ना त्याला कोणा तरी देऊन टाका गाडी बाळाला त्या दिवशी. कारण ते मामा एकाच रस्त्याला स्वतः म्हणून आम्हाला ते सोडून तिथं ते मागच्या सारखं नाही का आधी मंडळाच्या घरी जाईल त्याला तिथून मामाच्या काही नाही म्हटलं तेवढी होती म्हणलं का म्हणतो का बसतो काही नाही म्हणत सांगून ना मी आम्हाला लागते तू मस्त नेले आता राहू द्या मला जायचंय. अगं मग नाही नाशिक रोडचं नको बोलू 7 रोड. हा राजू मामाकडे जायचंय आम्हाला ना पहिले राजू मामाकडे जाते रात्री जाईल वाटलं नाशिक रोडला नाही तर उद्या जाईल असं म्हणा तिथं यायला त्यांचा पण आला तर राजू मामाचा बोलवलं ना मोठ्या मामाला काही राग नाही राजू मामाला राग होतो त्यांच्याकडे जाऊन येतो ना असं तू बोलला आणि नंतर नाही सांगता येईल का नाही गेलो तो पण विचारणार आहे आपल्याला तेच सांगते ते तुला आधीच सांगून पाहिजे तुझ्या पप्पाला एवढं द्या म्हणून जा कामावर डायरेक्ट सांगून मी पायी पायी जाऊन माझं संध्याकाळी म्हणा बरी हा काही नको त्यांना बोलवायला आहे ना दिवाळीला कुठं वळलं ती भाऊबीजेला करायचं नाही झाली ना आता त्यांना वळीन ना ती काय त्याला चलत नाही सांगायचं काय एवढं हा तेच
ते आता चेरी थांबल डुगुला वळायला. काय माहिती थांबते का नाही थांबत, जाऊ दे. मी नाही म्हणणार. पावडीजला नव्हती थांबली ना पावडीजला. आपण म्हटलं होतं ना निघून गेली तेव्हा. आता म्हणायचंच नाही थांबणार. मी जे काढत जाई लवकर म्हणा भाऊ वाट पाहत नाही तिला हलकट ते नाही का काहीतरी आणून मला बंगाल सांगाल साडी नाही तर या शेल मधून आणून एखादा जॉब याच्यात पैसे हाताने ते देऊन जाईल. तेच करेन आता काय तुमची किती शॉपिंग झाली असेल. तुमची लय झाली असेल. खातच तयार होईल तुमचं टी शर्ट. काय माहिती बाई तुझं नाही ग मॅडमचं. आता घ्यायला पाहिजे नव्हतं ना. घ्या ना बाय एसी घेतो का. नको म्हणतो तो, म्हणतो नको देऊ. साधा बाई माझा तो मगाशी तो आला होता. कोण ते डेकोरेशन आला नाही का, पैसे घ्यायला जायचे होते. मी बोलवलं आला दिला. म्हणतो मॅडम तुम्ही कुठे सर्व्हिसला आता झोपली सांगितलं नाही. किती हुशार त्याने विचारलं ना किती घेतलं. 15,000 थर्ड क्लास एकदम. त्यांनी सांगितलं भावानी केलं ना. हा का. हा मग 15-20 विचारलं नाही ना. नाही कोणी विचारलं तर 15-20 सांगून द्यायचं. 20 का नाही मी सांगितलंच नसतं म्हणलं असतं ना. त्याला माहिती मला काय. हा ते विचारायचं मग. आपल्या जिमच्या मागेच राहतो. अरे 15-20 काय लोक म्हणतात लाख रुपये घेते हॉलचे का नाही. आता नाही का दळायला गेले मी पवन मला विचारत होता म्हणे किती घेतले मावशी. म्हणलं डेकोरेशन आलं चुकला नाही ते तसंच आहे. तेव्हा नव्हतं तेव्हा लई कौतुक करायचं. आता झालं तर बाहेरच बसत. मगाशी आले मोठा भाऊ. तुला काही ताण नाही म्हणे. त्याला सगळं भेटून जाऊ दे. तुला काही ताण नाही म्हणे. त्याचा काही विचार नको भेटायचंय. सांगितलं का तू. अजून ती पोर झाली ना तिला कपडा नाही घ्यायचा आजी आणि आपल्यासारखं नाही म्हणा. तेच उपाशी घरी येतो जेवायला. तू फक्त बाळाचा विचार कर. त्याचा काही नको करू. त्याला सगळं भेटून म्हणलं काय त्याला घर नाही राहिलं काय भेट नाही. अगं डायरेक्ट म्हणायचं नाही तू काही नाही म्हणा. कर्ज बाजार नाही म्हणा. उलटही नाही तिच्या गळ्यातलं मोडून त्यांना दिले पैसे. सरळ सांगून दे आई ती. लोकांना तेच वाटतंय बर का. काय म्हणलं त्याच्याकडे. त्याला म्हणे घर घ्यायला लावायचं ना. त्यांनी घर घ्यायला लाव म्हणे त्याला घर. त्याचं घर त्याचं काय ताण नाही. असं काही नाही म्हणा. ती पा सगळं वाटे करायला लावी. हुशार पुरे. त्या गाडीचं नावच केली जशी गाडी घेऊनच फिरते आता. दर रविवारी नेती म्हणजे नेती. तिला आता आपण न्यायलाच पाहिजे ना गाडी. आदल्या दिवशी सांगायचं पेट्रोल नव्हतं 2 बाटल्या. नाही तेच आलं. मग तुमचं आला मी बाळाला फोन केला. मग मी नंतर काय विचार केला हा पेट्रोल आहे आपल्याला टाकायला लागेल. सगळं आपल्यालाच करायला लागेल. तुला म्हंटल तर 2-3 वेळा म्हंटल मिसळ खायला तर ते फॅन साफ केले आणि झटकलं झालं. पत्त्याने काही नाही फक्त फॅन साफ केले दोघांनी. इकडचं तिकडचं घर झालं. इकडचं ते झटक केले. काय संडास बाथरूम नाही धुळे बेसिंग नाही ते झटकलं झालं काम. पत्त्या आता गार नाही म्हणत. ऐक ना नाही
बरं आहे जाते म्हणा. भाऊजाई नसली का पोरी बिंदास कधी येऊ जाऊ शकताय. आणि भाऊजाई आल्यावर आपण बंद होतं ना पोरींचं येणं जाणं. खरंय का नाही? बरं राहते ना. हा मग बोलते राहते ना. हा मग बरं आहे ना. मग मी यायची तर किती डोळ्यात यायचं. कायम कायम इथंच कायम इथं. आता कशी होत आपण रविवारी शनिवारी पळतात. तिला जाऊ द्यायचं नाही म्हणायचंच नाही. आता संध्याकाळचं करा नाही तर नका करू. 2 बाटल्या भरून आणलं एवढं पावसात गेली. असं जर आपण म्हणलं असं आणलं असते 2-4 गाडीत पेट्रोल नाही तर त्याने थेंब नाही टाकला. एवढं पावसात गेले घेऊन आले. दोघं गेले होते का? येडा झालाय तो. पार्टीच्या याच्यात सगळं केलंय आणि ती आख विकून हे करीन. बरं लय चुकवलंय त्याने. एवढं बापाने माझ्या उभं केलंय ना की तो आख वाट लावणारी. ते आई बापांसारखीच भिकारी. तिच्या आईने तेच केलं ना. खाय पायी सगळं घालवलं. आता मी पुढच्या रविवारी सकाळी लवकर जाऊ दे. आदल्या दिवशी सांगत काहीतरी कारण. मला नाही इच्छा त्याच्यासोबत जायची. नाही तो ती काय तिथं म्हटलं केलं राहतं नको आता तिच्यासोबत नाही जायचं. आम्हाला फिरायला द्या. आता ते गाडी राहू दे आम्हाला. तुम्ही जा गाडी आम्हाला जायचं सांगून देऊ. काय करून दोन गाडी सारखी त्यांच्या ताब्यात येईल करून ती बाळायचं. तेच झालंय. तू निघून जायचं जात नाही कुठं. बाळानी सकाळी लवकर जायचं निघून. जायचं गाडी घेऊन. मी चालू मित्रांसोबत. तिला द्यायची. आता तर दर रविवारी तिकडच आहे गाडी. पेट्रोल टाकतंय का नाही? काल पेट्रोल नव्हतं गाडीचं. काल नाही नेली. त्याला वाटलं टाकायचं वापर टाकू. बरं मी बाळाला फोन केला. बाळा म्हणतो ताई सिलेंडर पेट्रोल नाही. जाऊ दे बाबा. काल नेत होता ना. आता 2 बाटल्यांमध्ये काय बनणार आहे? आणि बाळा म्हणे ताई मी नाही येणार. म्हटलं जाऊ दे. नाही मलाही नव्हतं जायचं. मलाही नव्हती. आणि ती काय बोलणारही नाही. म्हटलं नाही मग मला इंटरेस्ट गेला. म्हटलं मरू दे. नाही आता मी कसं काय म्हटलं जाऊ. डोकं चालत एखाद दिवशी जायचं परत तुम्हाला त्याला म्हणायलाच होईल. मला म्हणतो तुला एवढा म्हटलं तेव्हा म्हणते हे दुखतं ते दुखतं. आणि हे दुखतं बिकतं नाही म्हटलं मी. तसंच होता तेव्हा. मग तुला म्हणतो चालतं डोकं दुखत ते दुखतं. मी जेव्हा म्हणलो तेव्हा येत नाही. 2दा म्हणलो. पाहिलं ना विचार सांगतो. तुमची बाबा त्याचं आता मध्ये जाऊन बायकोला विचार मध्ये नाही इथंच होतं ना. दोघे तिघे इथंच होते. मी फॅन पुसत होते ना. ती झाडीत होती वरच. तो फॅन पुसत होता. तिथे पॉलिस आहे आता. नका ना आम्ही ना झाडीला टप करून आलो. सगळं घरात लावून 10 दिवसात म्हणून पळते बरोबर येतं काही चालतंय नाही. सांगितलं तीच होतं म्हणते काय नाही म्हणतो का बाबा जायचं त्या दिवशी सांगते पोरीला त्रास होईल. आजारी पडल्यावर तिला सुट्टी काढायला लावायची. तो म्हणतो मला दुपारी मला पाय दुखत होता. तिला दिलं एक काय हाऊस काय माहिती जमती तर नाही. आता जर काही काम सांगितलं तर म्हणशील मी दमली घेतलं का बघा नाही ठेवलं त्याला 11 वाजता मग नाही करणार मला काय करायला ते म्हणते तो खात नाही. तो मला म्हणे मी नाही खात. रविवारी खातो. काय मला काही समज नाही. काय खातो रोज? रोज काय खातो? नाही खात बाई. संध्याकाळी तर आला का आंघोळ करतो झोपून घेतो. मग आपल्या काय जेवत नाही रात्री? नाही.
तू येडा झाल्या बरं का पोरांनो. डेअरी कमी करतोय. येडावलाय डेअरी कमी करतो. आणि जाताना काय खातो? अंडे ते सलाड बिलाड अंडे मस्त ना 2-2 3-3 ट्रे एका टायमाला 15-15. आपण भाजी चपाती शिवाय नाही पोट भरत आई. हा ना. हा म्हणून तर म्हटलं मी रात्री खातच नाही म्हणे काही. मला ते काही कळालंच नाही. भात खातो जाताना जिमला जाताना तेव्हा भात आणि ते काय ते ब्रोकरी नाही का ते आणले ते कापतो ते उकडतो काय राहतं काही बी असं भाज्या पाला त्याच्या हाताने खातो. हा कोबी. तिला टेन्शन नको. हा अंडे उकडून घेतो. म्हणजे मग तिला बोलायला होईल ना माझं नवऱ्याचं खायला ना पण तुमच्यासाठी स्वतः करते. बरोबर आहे का? खाता असेल तिकडे काही तर असते. अगं खाता असेल मला नाही वाटत तो एवढा उपाशी राहील. त्याला तर तिकडे असेल त्यांच्या बेडरूम मध्ये काही खायला 100% काहीतरी खायला असेल तिथे. मग संध्याकाळी जेवतो म्हणलं त्याला एक दिवस म्हणलं काय दुसऱ्या बाजूला पोळ्या करायचा कंटाळा येतो वाटलं म्हणून नाही म्हटली का? हा म्हणले ना त्या दिवशी त्याला म्हणलं आम्हाला कमी करते तुला त्याच्यात म्हणलं जसं काही उशिरा उठून गाई उलट पालट काही करून जाईल. मग काय आणि भाजीला काही नाही आता काय करते का नाही उद्या खरं आता नाही करणार उद्या. गिलक्या हाय पाहते गिलक्या करायला लावून. खुशाल वाढून म्हणायचं गाई म्हटले ते मग तू नाही घालायचं खुशाल तू वाढ. हा ती म्हणून मग बाई येते ना मग सांगायचं ना. अशी कधी करत नाही तर आता काय करणार. मग येते कोणतं केलं पाहिजे दाण्याला बाईन भांडायला बाईन काय करायचं उलट तिथंच म्हणावं मला करावं लागते. म्हणले ना मी सांभाळायला लागते जनावर करायला लागतं. त्या दिवशी बोलले तस मला करावं लागतं ते काय करणार आहे माझं म्हणलं. आता तर काय बाई कपडे साडीच नाही घालत नसतं ते लाल टी शर्ट ते काय ते तो ड्रेस लाल आणि ते पॅन्ट घालायचे तर घालायचे. ते काय लेगीज आणि ते याने काय ड्रेसच लाल तो तसं घालून देते. ते आता मुद्दाम चाललंय. लोकांनी काही नाही विचारेल तर अवतार कसं काय कपडा काही नाही बाया किती मेकअप मध्ये राहते तिथे उठत जाते संघासारखं नसतं. हे काय त्या पोरींना भेटायला जाते काय माहिती. हा तिकडे चालली. हा हे त्याच्यामध्ये बरं तो पण म्हणतो बाई तू एवढे दिवसभर तर मध्ये चाल नाही का रिकाम आहे. तो मला नाही कधी म्हटलं तू म्हणणार आहे. आता तर ठीक आहे मला नाही कधी म्हटलं तुला काय म्हणू. मग तिथं रात्री मी गेले इथं बसले उभे होते